जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे. आज तारीख आहे 8 डिसेंबर आणि 4 डिसेंबर 1971 साली भारताचं पाकिस्तानशी युद्ध सुरू झालं, ज्याला भारत बांगलादेश लिबरेशन वॉर असं म्हटलं जातं किंवा भारत आणि पाकिस्तानचं 1971चं युद्ध म्हटलं जातं. आणि या युद्धाचं महत्व असं होतं की भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताने कुठल्याही शत्रू राष्ट्रावरती मिळवलेला हा सर्वात मोठा एक मिलिटरी विजय होता. आणि यामुळे भारताचा इतिहास हा कायमचा बदली झाला आणि पाकिस्तान नावाचा देश जो स्वतंत्र झाल्यापासून 1947 पासून भारताला वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देत होता, त्याचे दोन तुकडे झाले. आणि पाकिस्तानचा सध्याचा भाग ज्या वेळेला ज्याला त्याच्या आधी वेस्ट पाकिस्तान असं म्हटलं जातं, तो वेगळं राष्ट्र झालं, ज्याला आपण सध्याचा पाकिस्तान म्हणतो. आणि ईस्ट पाकिस्तान, ज्याला आपण सध्याचं बांगलादेश म्हणतो, हा वेगळं राज्य झालं. आणि त्यामुळे एक आपल्याला आपल्याशी मित्र असलेलं राज्य आपल्या ईशान्य भारतामध्ये निर्माण झालं आणि पाकिस्तानची ताकद ही अतिशय कमी झाली. ही लढाई अतिशय महत्वाची होती आणि या लढाईचे अनेक पैलू आहेत. आणि याच वर्षी आता या लढाईला 50 वर्ष पूर्ण होणार आहेत. तर म्हणून अनेक संस्था 1971 साली झालेल्या युद्धाची वीरगाथा ऐकण्याकरता उत्सुक आहेत. कारण तिथे आपल्या शूर सैनिकांनी आपल्या प्राणाचं बलिदान देऊन देशाच्या समोर असलेला धोका हा फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी केला. तर त्यांचं नक्कीच कौतुक करायला पाहिजे. त्यांची आठवण पुन्हा एकदा जागृत करायला पाहिजे. मी आपल्याशी फक्त आज 15 मिनिटं बोलणार आहे आणि माझं बोलणं हे दोन भागामध्ये डिवाइड असेल. की 1971 ची लढाई सुरू व्हायच्या आधी देशामध्ये आणि जगामध्ये राजकीय परिस्थिती का होती, 1971 चं युद्ध का झालं, 1971 च्या युद्धामध्ये ज्या वेगवेगळ्या लढाया लढल्या त्या दोन भागात लढल्या गेल्या. एक तर वेस्ट पाकिस्तान आणि दुसरं बांगलादेश किंवा ईस्ट पाकिस्तान. तर याच्याविषयी आपण नक्कीच बोलू. आणि यामध्ये काही प्रसिद्ध लढाया लढल्या गेल्या. तर त्या लढाईमध्ये जे हिरो होते, शिपाई होते, नायक होते, हवालदार होते, त्यांच्याविषयी आपण बोलू आणि त्यांना पुन्हा एकदा प्रणाम करू, ज्यामुळे आपल्या देशाला अशा लोकांची एकदा आठवण होईल. आणि आपण आपल्या मनामध्ये, सगळ्यांच्या मनामध्ये देशभक्तीची आणि देशप्रेमाची भावना निर्माण होईल. की जसं यांनी आपलं देशाकरता प्राणाचं बलिदान दिलं, तसं आम्ही सुद्धा देशाकरता नक्कीच काहीतरी करू शकू. तर सर्वात पहिले मी सुरुवात करतो की काही हिरोजच्या विषयी बोलायचं. ज्यावेळेस हे युद्ध झालं त्यावेळेला भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी होत्या, भारताचे संरक्षण मंत्री श्री जगजीवन राम होते आणि भारताचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ हे जनरल जे नंतर फील्ड मार्शल बनले सॅम माणिकशॉ हे होते. 71च्या आधीची युद्धाची परिस्थिती काय होती. आपल्याला आठवत असेल की 1962च्या युद्धात आपली हार झाल्यामुळे देशाचं मनोबल किंवा मोराल हे खूप डाऊन होतं. 1965च्या लढाईमध्ये पाकिस्तानला आपण नक्कीच धडा शिकवला, परंतु ते एक पूर्ण असं युद्ध नव्हतं. ती एक स्टेलमेट होती. परंतु 1971च्या लढाईमध्ये सॅम माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानला कायमचं त्यांची जागा दाखवून दिली, ज्यामुळे आपल्या सुरक्षेला असलेला धोका हा मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाला. तर थोडं मी सुरुवातीला परिस्थिती काय होईल याच्याविषयी बोलीन, मग युद्ध कसं झालं याच्याविषयी बोलीन आणि मग या युद्धामध्ये वेगवेगळ्या लढाया कशा लढल्या गेल्या याच्याविषयी बोलून, ज्यामध्ये एअरफोर्स आणि नेव्हीच्या लढाया याविषयी सुद्धा आपण बोलू. आणि जास्त महत्वाचं की सध्याची परिस्थिती काय आहे
आणि तिथे आपण कशा प्रकारे अजून सुद्धा आपलं सैन्य मुकाबला करत आहे याच्याविषयी मी 2 मिनिटं बोलेन. कारण जरी 1971च्या लढाईमध्ये आपण शौर्य गाजवून पाकिस्तानचे 2 तुकडे केले, तरी पण पाकिस्तान आणि चीन कडून असलेलं आव्हान हे अजून संपलेलं नाही आणि हे अजून अनेक वर्ष चालणार आहे. तर त्याकरता भारतीयांनी एकत्रित येऊन त्याविरुद्ध लढा देण्याची गरज आहे. आता मी सुरुवात करतो 1971च्या आधी असलेली परिस्थिती. परिस्थिती नेमकी कशी होती? त्यावेळेला अमेरिकेने पाकिस्तानच्या बरोबर एक लष्करी करार केला होता आणि यामुळे अमेरिकेचे अत्याधुनिक विमानं, सेबर जेट्स असो किंवा अत्याधुनिक टँक, त्याला पॅटर्न टँक्स म्हटलं जातं, हे सगळे पाकिस्तानकडे होते. भारतीय लेवलला काय चालू, देशाच्या भारत आणि पाकिस्तानच्या लेवलला काय चालू होतं? याह्या खान हे पाकिस्तानचे सर्व होते. ते डिक्टेटर होते. अर्थातच ते पाकिस्तानी आर्मीचे एक जनरल होते. त्यांना भारताच्या बरोबर बरोबरी करायची होती आणि काश्मीरला भारतापासून हिसकावून घ्यायचं होतं. आणि हीच वेळ होती की अमेरिकेला असं वाटलं की रशिया किंवा USSR विरुद्ध चाललेल्या लढाईमध्ये ते पाकिस्तानच्या मदतीने चीनशी मैत्री करू शकतील आणि चीनला आपला मित्र बनवू शकतील. ते अर्थात झालं, परंतु त्याच्या मैत्रीचा आता परिणाम काय झाला आहे हे आपल्याला माहिती आहे आणि सध्या चीन आणि पाकिस्तान हे एकमेकाचे नंबर 1 वैरी आहे. लढाईची सुरुवात कशी झाली? इंदिरा गांधींचं म्हणणं होतं की ही लढाई 1900 मार्च एप्रिल मध्ये सुरू करावी. झालं असं की 1970 मध्ये पाकिस्तानमध्ये इलेक्शन्स झाली आणि या इलेक्शन्स मध्ये बांगलादेश किंवा ईस्ट पाकिस्तानची लोकसंख्या जास्त असल्यामुळे तिथे अवामी लीगचे मुजीबुर रहमान यांनी विजय प्राप्त केला आणि जर त्यांच्याकडे असलेल्या सीट्स आणि वेस्ट पाकिस्तान मधले असलेल्या सीट्स जर बघितल्या असत्या तर आपल्याला असं दिसतं की मुजीबुर रहमान हे पाकिस्तानचे पंतप्रधान बनू शकले असते. परंतु पाकिस्तानच्या वेस्ट पाकिस्तानच्या लोकांना हे नको होतं. याह्या खानना हे नको होतं. जुल्फिकार अली भुत्तोंना हे नको होतं. म्हणून असं ठरलं की याच्या त्यांना सत्तेमध्ये मोठा वाटा द्यायचा नाही आणि त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं की या बांगलादेशींना एकदम चिरडायची गरज आहे आणि याह्या खाननी जनरल टिक्का खान यांना तिथे पाठवलं. जनरल टिक्का खानला बांगलादेशचे कसाई किंवा बुचर ऑफ बांगलादेश असं म्हटलं जातं. तिथे त्यांनी 40 लाखाहून बांगलादेशींना मारलं, ज्यामध्ये 30 लाखाहून जास्त हे बांगलादेशी हिंदू होते. बांगलादेशींवरती प्रचंड अत्याचार झाले आणि मग 80 लाखाहून जास्त बांगलादेशींनी भारतामध्ये प्रवेश केला आणि ते भारतामध्ये येऊन राहायला लागले. आता त्यामुळे भारताचा जो ईशान्य भारताचा भाग होता त्यांच्यावरती प्रचंड आर्थिक ताण पडायला लागला आणि अर्थातच हे भारताला मान्य नव्हतं. तर म्हणून श्रीमती इंदिरा गांधींनी आपले सरसेनापती जनरल माणेकशॉ यांना सांगितलं की तुम्ही लगेच युद्ध सुरू करा, ज्यामुळे हे जे 80 लाख ते 1 कोटी बांगलादेशी जे भारतामध्ये आलेले आहेत त्यांना आपल्याला परत पाठवता येईल. परंतु जनरल माणेकशॉ यांनी सांगितलं नाही, आता मार्च मध्ये हे युद्ध शक्य नाही. याला अनेक कारणं आहेत. भारतीय सैन्य हे ईशान्य भारतामध्ये बंडखोरीला थांबवण्यामध्ये गुंतलेलं आहे. त्यांच्याकडे असलेले रणगाडे आणि इतर शस्त्र ज्यांना रिपेअर करण्याकरता सुद्धा फायनान्स मिनिस्ट्रीनी पैसे दिलेले नाहीयेत. तर त्यांना मेंटेनन्स करायचं असेल, त्यांना लढाई करता तयारी करायची असेल तर त्याकरता वेळ लागेल. आमचे सैनिकांची संख्या कमी आहे, त्याकरता नवीन भरती करावी लागेल. याच्याशिवाय ही अशी वेळ आहे की या वेळेला चीन हा पाकिस्तानला मदत करू शकतो. म्हणून लढाईची योग्य वेळ ही नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या नंतर राहील.
कारण नोव्हेंबरमध्ये बर्फ पडला की भारत चीन सीमा ही जवळजवळ बंद होते आणि चीन पाकिस्तानला मदत करू शकणार नाही. म्हणून लढाईची योग्य वेळ ही डिसेंबर आहे आणि त्याच्या आधी लढाई करणं हा मूर्खपणा आहे. इंदिरा गांधींना फील्ड मार्शल माणेकशॉ यांनी म्हटलेलं अजिबात आवडलेलं नव्हतं. जगजीवन रामानी जे संरक्षण मंत्री होते त्यांनी माणेकशॉंवरती प्रेशर टाकायचा प्रयत्न केला की नाही, युद्ध लगेच करा कारण आपल्या अर्थव्यवस्थेला प्रचंड त्रास होतो आहे. परंतु फील्ड मार्शल साहेब माणेकशॉ हे अतिशय एक्सपिरियन्स सोल्जर होते. त्यांना ते काय बोलत होते याची कल्पना होती. तर त्यांनी सांगितलं नाही, हे युद्ध आता होऊ शकत नाही. मी सांगतोय म्हणून ते होऊ शकत नाही आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला हे युद्ध लगेच करायचं तर तुमच्या समोर एकच उपाय आहे. तुम्ही मला बडतर्फ करा, तुम्ही मला सैन्याचा प्रमुख म्हणून काढून टाका आणि असे कुठले जनरल शोधा की जे तुमच्याकरता आत्ता युद्ध करू शकतील. इंदिरा गांधी चतुर होत्या. त्यांना याची कल्पना होती. त्यांना लक्षात आलं होतं की जे माणेकशॉ म्हणतायत त्याच्यामध्ये खूप तथ्य आहे आणि त्यांनी मग माणेकशॉंना मदत केली. भारतीय सैन्याची असलेली डेफिशियन्सी, ॲम्युनिशन कमी होती, शस्त्र कमी होती, शस्त्रांची अवस्था ठीक नव्हती, सैनिकांची ताकद कमी होती, सैन्य अनेक ठिकाणी गुंतलेलं होतं. त्यावेळेला भीती अशी पण वाटत होती की जर अशी काही लढाई झाली तर त्याच वेळेला पश्चिम बंगालमध्ये नक्षलवाद किंवा ज्याला आपण आता माओवाद म्हणतो किंवा लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम म्हणतो हे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होईल आणि ते चीन्यांना मदत करतील. कारण कनू सन्याल आणि चारू मुजुमदार यांनी मोठ्या प्रमाणामध्ये नक्षलवाद हा पश्चिम बंगालमध्ये सुरू केला होता आणि केवळ आज त्याच्याविषयी बोलणं हा आजचा आपला विषय नाही. परंतु आपल्याला माहिती असावं की त्याच्यानंतर इंदिरा गांधी यांनी भारतीय सैन्याचा वापर करून नक्षलवादाचं पश्चिम बंगालमध्ये कंबरड हे मोडलं होतं. पण तो एक वेगळाच विषय आहे. तर याच्यामुळे डिसेंबरची लढाई करण्याचं ठरलं आणि फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांनी चांगल्या पद्धतीने तयारी केली. त्यांनी इतरांना आपल्या बरोबर घेतलं आणि त्यांचा इंदिरा गांधींशी डायरेक्ट संबंध असल्यामुळे नोकरशाही त्यांना कुठेही थांबवू शकले नाही आणि त्यामुळे अतिशय वेगाने युद्धाकरता तयारी सुरू झाली. आता खरं म्हटलं त्याच्यावरती बोलायला पुष्कळ आहे. परंतु आता मी याच्या पुढच्या एपिसोडमध्ये ज्याविषयी बोलणार आहे ते आहे की मराठा रेजिमेंटनी 1971च्या लढाईमध्ये कसा महापराक्रम गाजवला, ज्याविषयी मी बोलीन. आपल्याला कल्पना पाहिजे की मराठा रेजिमेंटचे जे जवान असतात ते महाराष्ट्रातले असतात. आज मराठा रेजिमेंटच्या जवळजवळ 30 बटालियन्स आहेत. 30 बटालियन म्हणजे एका बटालियनमध्ये 1000 सैनिक जेवढे असतात त्याच्यामध्ये 20 ते 22 ऑफिसर्स म्हणजे लेफ्टनंट कॅप्टन मेजर्स असतात. 40 ते 45 जेसीओज म्हणजे नायब सुभेदार, सुभेदार किंवा सुभेदार मेजर हे असतात आणि मग इतर सैनिक म्हणजे शिपाई, लान्स नायक, नायक, हवालदार असे असतात. तर असे 30 बटालियन्स आहेत. अर्ध्या बटालियन्स आज सुद्धा भारत चीन सीमेवरती काम करतायत. उरलेल्या अर्ध्या भारत पाकिस्तान सीमेवरती काम करतायत. तर या बांगलादेश युद्धामध्ये जे भारतीय मराठा रेजिमेंटनी जो महापराक्रम गाजवला त्याच्याविषयी मी बोलण्याचा प्रयत्न करीन त्याच्या पुढच्या एपिसोडमध्ये. लक्षात असावं की जवळजवळ 5-6 बटालियन्स या लढल्या बांगलादेशच्या आत आणि काही लढल्या त्या वेस्ट पाकिस्तान म्हणजे पाकिस्तानच्या आत. आणि या लढाईमध्ये आपल्याला कल्पना पाहिजे की या लढाईमध्ये मराठा रेजिमेंटला एक महावीर चक्र देण्यात आलं. याच्याशिवाय 15 वीर चक्र ही मिळाली. याच्याशिवाय त्यांना 2 विशिष्ट सेवा मेडल मिळाली. 20 सेना मेडल गॅलंट्री त्यांना गौरव करण्यात आला आणि 12 मेन्शन इन डिस्पॅच त्यांना देण्यात आलं. त्याच्याविषयी मी एकाचाच आज उल्लेख करतो कारण आता मी थांबणार आहे. सिपाई पांडुरंग साळुंके ज्याला या युद्धामध्ये पश्चिम पाकिस्तानमध्ये म्हणजे वेस्ट पाकिस्तानच्या सध्याच्या भागात त्यांनी महापराक्रम गाजवला आणि त्याला तिथे महावीर चक्र देण्यात आलं. जिथे मी राहतो त्या जागेचं नाव आहे साळुंके विहार. काही जणांना वाटतं की हे नाव कसं पडलं आहे कारण ज्यावेळेस 80 साली साळुंके विहारची
रचना झाली त्यावेळेला महाराष्ट्रामधलं सर्वात हायेस्ट गॅलेंट्री अवॉर्ड ज्याला मिळालं होतं ते होतं शिपाई पांडुरंग साळुंखे. आणि त्याच्यामुळे आमच्या सोसायटीचं नाव पडलं साळुंखे विहार सोसायटी. अनेकांना वाटतं की हे कुठलं तरी राजकीय नाव असावं किंवा कुठल्या तरी बिल्डरचं नाव असावं. नाही, हे एका शूर सैनिकाचं नाव आहे. आणि आत्ताच 6 डिसेंबरला म्हणजे 2 दिवसापूर्वी शिपाई पांडुरंग साळुंखे यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं होतं. त्याकरता साळुंखे विहार दिवस आम्ही आमच्या सोसायटीमध्ये साजरा करतो. परंतु त्याच्याविषयी पुढच्या एपिसोडमध्ये. मी आता इथे थांबणार आहे आणि आपल्याला एवढं सांगणार आहे, त्या युद्धात आपण महापराक्रम गाजवला. तो अतिशय चांगला होता. त्यांचं कौतुकच करायला पाहिजे या सगळ्या वीरांचं. परंतु पाकिस्तान आणि चीन विरुद्धची लढाई ही अजून अनेक वर्ष चालू राहणार आहे आणि त्याकरता आपल्याला चीनी गोष्टींवरती बहिष्कार टाकायलाच पाहिजे आणि आपण आपल्या देशाचे कान आणि डोळे बनायला पाहिजे. आणि आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रामध्ये इतकं चांगलं काम करायला पाहिजे की ज्यामुळे भारताला एक वर्ल्ड क्लास देश बनवण्यामध्ये आपल्याला मदत मिळेल. जर आपल्याला हा आजचा भाग आवडला असेल तर आपण याला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांशी आणि नातेवाईकांशी याला शेअर करा. याच्या पुढच्या भागामध्ये आपण मराठा लाईट इन्फंट्रीने ज्या 3 मोठ्या लढाया लढल्या पाकिस्तानमध्ये त्याच्याविषयी बोलू आणि 4 लढाया त्यांनी बांगलादेशमध्ये लढल्या त्याच्याविषयी बोलू आणि तिथे कसा महापराक्रम गाजवण्यात आला याच्याविषयी बोलू. तोपर्यंत मी आता इथे थांबतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद.